अध्यक्ष महोदय, मी 293च्या प्रस्तावावर बोलण्याची मला संधी दिली यासाठी आपले आभार। अध्यक्ष महोदय, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण अतिशय चांगलं काम करत आहे। महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अतिशय चांगलं काम आपल्या सरकारकडून, महायुतीच्या सरकारकडून होत आहे। यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, आपण अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा जो कायदा केला, जो नियम केला, 2011च्या पूर्वीचे जे घर आहे शासकीय जागेवरचे, ते आपण नियमाकुल करून घेणार आहोत। त्यांना घरकुलचा लाभ सुद्धा देणार आहोत। अध्यक्ष महोदय, माझी आपणास एक विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हजारो असे घर आहे की जे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी ते जमिनीचा तुकडा खरेदी केला, परंतु परिस्थितीमुळं ते त्या जमिनीची खरेदी करू शकले नाही किंवा त्या जमिनीची खरेदी होऊ शकत नव्हती। असे हजारो कुटुंब आहे आणि माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या आधारावर 2011च्या अगोदरचे सरकारी जमिनीवरचे घरं आपण नियमाकुल करून घेत आहोत, घरकुलचा लाभ देत आहोत, त्याच धर्तीवर हे जे हजारो घर आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरचे खरेदी केलेले जमिनीवरचे, यांना सुद्धा आपण सरकारी आपल्या धोरणाचा लाभ द्यावा अशी आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो आहे। अध्यक्ष महोदय, एकात्मिक फल उत्पादन विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 2006 पासून योजना राबवल्या जात आहे। त्याचा एस्टिमेट कॉस्ट ही 60,000 रुपये आज रोजी होती आहे आणि अनुदानाची रक्कम ही 24,000 रुपये आहे। अध्यक्ष महोदय, संत्रा झाडाचं प्रुनिंग करणं हे अतिशय एक किचकट काम आहे, महागडं काम आहे आणि कृषी विभागानं यावर्षी ही रक्कम वाढवली जरी असली तरी जे आम्हाला अगोदर अनुदान मिळत होतं ते 50% होतं आणि आज रोजी म्हणजे 16 वर्षाच्या नंतर हे अनुदान 40% करण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे, हे अनुदान कमीत कमी 50,000 रुपये हेक्टर असलं पाहिजे, जेणेकरून संत्रा झाडाचं ज्या पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे, संत्रा झाडाची जे कटिंग करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय, पुनर्जीवन होण्याच्या दृष्टीनं ते होईल आणि निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये, संत्रा उत्पादनामध्ये निश्चितच यामुळे वाढ होईल। आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की हेक्टरी 50,000 रुपये अनुदान या प्रुनिंगच्या कामासाठी देण्यात यावं। अध्यक्ष महोदय, 30 फरवरी 2002 रोजी वरुड व मोर्शी तालुका ड्राय झोन म्हणून घोषित करण्यात आला। आज जवळपास 24 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, परंतु आमचा हा ड्राय झोन काही अध्यक्ष महोदय ड्राय झोन मधून आम्ही काही निघू शकलो नाही आणि आमची पाण्याची पातळी सुद्धा काही वाढली नाही। एक थोडासा मोर्शीचा काही भाग सोडला तर इतर दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे। 1012 फुटावर आमची पाण्याची पातळी आहे। परंतु माझी अशी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ड्राय झोन नष्ट करण्यासाठी एक विशेष पॅकेज दिलं पाहिजे आणि जे जे उपाय करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय ते माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केले पाहिजे। कारण आता 24 वर्षाचा काळ झाला, 100 वर्ष या कामासाठी लागू नये त्या पद्धतीचे धोरण आपण अध्यक्ष महोदय सरकारनं आखले पाहिजे। नाले झाले, काही प्रमाणामध्ये तलाव झाले, परंतु पाण्याची पातळी काही वाढू शकली नाही। 40-50 इंच जरी अध्यक्ष महोदय पाऊस झाला तरी पाण्याची पातळी वाढत नाही। याचं कारण आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये संत्रा बागायतदाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं उपसा जास्त आहे, मोठ्या प्रमाणात मध्ये उपसा आहे। त्याच्यामुळं हा ड्राय झोन कसा काय निघेल याच्यावर सुद्धा एक अभ्यास झाला पाहिजे आणि एक मोठं पॅकेज माझ्या मतदारसंघासाठी शासनानं दिलं पाहिजे, ही एक मागणी आपल्या माध्यमातून मी करतो आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात आता बिबट्याची समस्या पूर्ण महाराष्ट्रभर आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा 40 बिबट झाले आहे, रुई झाली आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त आहे। अध्यक्ष महोदय, आता आमच्या बकाने साहेबांनी जो उपाय सुचवला हा अतिशय समर्पक याच्यावरचं उत्तर असू शकते। या सर्व चर्चेच्या अनुषंगानं राजेंद्र बकाने साहेबांनी, आमदार महोदयांनी जो उपाय सुचवला हा प्रत्यक्षात अंमलात आणला गेला पाहिजे।
अशी माझी शासनाला विनंती आहे. तरच या बिबटच्या किंवा या जंगली प्राण्याच्या या आपल्या समस्येवर उपाय निघू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त दुसरा कोणी चांगला उपाय आज रोजी दिसत नाही. अध्यक्ष महोदय, मका पिकाच्या बाबतीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये जवळपास 19 क्विंटल हेक्टरी शासनानं सरकारी खरेदीचं धोरण निश्चित केलेलं आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये एकरी 20 क्विंटल आज मक्याचं उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे हेक्टरी 50 क्विंटल अध्यक्ष महोदय मक्याचं उत्पन्न झालेलं आहे. झालं का अध्यक्ष महोदय? धारणीला 10 सॅम्पल घेण्यात आले. धारणी माझ्या तालुक्यापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणी येथे 12 सॅम्पल घेतले आणि या जिल्ह्यातील 12 शेतकऱ्याकडून प्रायमरी डेटा गोळा करून सरासरी उत्पन्न ठरवलं गेलं. परंतु अध्यक्ष महोदय, एकाच तालुक्यातून घेतल्यामुळं काय झालं, वरुड तालुक्यामध्ये मका उत्पादकाचे जर आपण नमुने घेतले असते अध्यक्ष महोदय, तर जवळपास 50 क्विंटल हेक्टरी मक्याचं उत्पन्न आहे आणि सरकार जे खरेदी करते आहे, सरकारी जो भाव मिळतो आहे तो 19 क्विंटलला मिळतो आहे. तेव्हा ही तफावत सुद्धा दूर करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हे सर्व जे प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातले अतिशय महत्वाचे प्रश्न आहे. शिवरेंद्रराजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आपण सुद्धा उपस्थित. आज आता 12:54 झालेली आहेत रात्रीचे. परंतु आपण सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, आमच्या मतदारसंघातली समस्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात, यासाठी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपणास धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, शेवटचा एक विषय थोडासा राहिलेला होता. बोलून घ्या. हो साहेब, हो. आता आमच्या मतदारसंघातले सुद्धा पोलीस पाटील, उमेदचे प्रशिक्षणार्थी, CRP भगिनी, संगणक कर्मचारी, कोतवाल संघटना, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना सुद्धा न्याय देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. आमच्या मतदारसंघातून नागपूरला मोर्चामध्ये हे सर्व लोक सहभागी झालेले आहे. तेव्हा या सर्व लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलावी अशी आपणाद्वारे शासनाला विनंती करतो. धन्यवाद साहेब.